नमस्कार मंडळी, अमेरिकन लाईफ मराठी वेबवर तुमचं स्वागत आहे. हा फ्लोरिडा ट्रिपचा सेकंड पार्ट आहे. जर तुम्ही पार्ट 1 बघितला नसेल तर तो नक्की बघा. दिवसभर की वेस्ट फिरल्यावर रात्री 12 वाजता आम्ही मायामीला पोहोचलो आणि एक वेगळीच एनर्जी जाणवली. झगमगते रस्ते, चमचमतं स्कायलाईन एकदम लाईव्ह आणि एनर्जेटिक वाटलं. दुसऱ्या दिवशी उठलो, फ्रेश झालो आणि ब्रेकफास्ट केला. आमचं हॉटेल मायामीच्या फेमस साऊथ बीचच्या अगदी जवळ होतं, फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर. मग काय, आम्ही पटकन तयार झालो आणि साऊथ बीच फिरायला गेलो. मायामी हे अमेरिकेचं पार्टी हब मानलं जातं. इथे दिवसा समुद्र किनाऱ्यांवर रिलॅक्स करणारे आणि रात्री पार्टी करणारे लोक दिसतात. खास करून साऊथ बीच आणि ओशन ड्राईव्ह हे नाईट लाईफसाठी प्रसिद्ध आहेत. क्लब्स, म्युझिक, डीजे आणि रोडवर फिरणारे लक्झरी कार्स, सगळीकडेच पार्टीचा माहोल असतो. इथे मायामी बीच, साऊथ बीच आणि बिस्केन बे हे फेमस स्पॉट्स आहेत. तसंच इथे क्युबन संस्कृतीचा प्रभाव खूप मोठा आहे, कारण दक्षिण फ्लोरिडामध्ये बरेच क्युबन लोक राहतात. आता आपण बीचला पोहोचलोय. मायामी बीच म्हणजे एकदम वेगळीच मजा. स्वच्छ वाळू, निळा समुद्र आणि मस्त हवामान. इथल्या ट्रॉपिकल वाईब्सचा आनंद घेत आम्ही फिरलो. आज आम्ही लिटिल हवाना नावाचं एक टाउन आणि बिस्केन बे वरनं मायामीची सनसेट क्रूज करणार आहोत आणि उद्या एव्हरग्लेड्स नॅशनल पार्क, ज्यासाठी मी खूप एक्सायटेड आहे. आम्ही डाऊनटाऊन मायामीतनं लिटिल हवानाला निघालो. जाताना मायामीच्या अप्रतिम स्कायलाईन व्ह्यू दिसत होता. मोठमोठ्या इमारती आणि बीचच्या बाजूला असलेले आलिशान हॉटेल्स. लिटिल हवाना म्हणजे एक छोटं क्युबाच. इथे राहणारे बरेच लोक क्युबातनं आलेले असल्यामुळे क्युबन संस्कृती, म्युझिक आणि फूड कल्चर जिवंत वाटतं. कॅले ओचो म्हणजे लिटिल हवानाचं हृदय. हा लिटिल हवानाचा एक फेमस स्ट्रीट आहे, ज्याचं नाव क्युबामध्ये साजरा केला जाणाऱ्या कॅले ओचो नावाच्या फेस्टिवलवरनं दिलंय. इथे तुम्हाला खऱ्या क्युबन कल्चरचा एक्सपिरियन्स येतो. क्युबन कॉफी, कलरफुल स्ट्रीट आर्ट आणि साल्सा म्युझिकमुळे एक वेगळीच वाईब येते आणि प्रत्येक गल्लीत लॅटिन म्युझिकच्या तालावर लोक नाचतानाही दिसतात. इथे आल्यावर आम्ही एका पोर्टोरिकन रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिथे एक मस्त ट्रॉपिकल पिना कोलाडा ट्राय केला. अशा ट्रॉपिकल रिजनमधले फळं नेहमीपेक्षा जास्त टेस्टी लागतात आणि कोकोनट आणि पायनॅपल हा कॉम्बो म्हणजे एकदम बेस्ट. पण याच बरोबर काहीतरी वेगळं ट्राय करू म्हणून मेन्यूमध्ये मोफोंगो नावाचा एक फॅन्सी पदार्थ दिसला आणि माहित नाही का, पण तो आम्ही ऑर्डर केला. दिसत तर खूप छान होता, पण खाल्ल्यावर कळलं की आपण केळाचा शिरा आणि उकडलेलं गाजर आणि ब्रॉकली खातोय. बापरे. असो, काहीतरी नवीन पदार्थ ट्राय करणं म्हणजे मजाच असते. यानंतर हे क्युबन म्युझिक आणि डान्स एन्जॉय केलं. यानंतर आम्ही सनसेट क्रूजसाठी बिस्केन बेला गेलो, जेथून संध्याकाळच्या वेळी सनसेट क्रूजेस असतात. Hi, ladies and gentlemen, damas y caballeros, how's everyone doing? ¿Cómo están todos? ¡Woo!
इथून मायामी सिटीचा खूप सुंदर व्ह्यू दिसत होता. मायामीचं वातावरण एकदमच ग्लॅमरस आहे. मायामीमध्ये बऱ्याच हॉलिवूड ॲक्टर्स आणि सिंगर्सचे घरं आहेत आणि म्हणूनच ही क्रूज राईड स्पेशल होती, कारण इथूनच या हॉलिवूड सेलिब्रिटीजचे लक्झरी आणि एक्सपेन्सिव्ह विलाजही दिसतात. सिंगर रिहाना, जॅकी चॅन, शकीरा, जेनिफर लोपेज आणि बरेच हॉलिवूड स्टार्स इथे राहतात आणि त्यांच्या घरांची किंमत 70 मिलियन ते 300 मिलियन डॉलर्स पर्यंत आहे. याच मार्गावर मायामीचा फेमस वेनिशियन कॉजवे ब्रिज सुद्धा आहे, जिथून पॉल वॉकर या ऍक्टरने फास्ट अँड फ्युरियस या फेमस मूवीमध्ये ही कार जम्प केलेली. Ghana, Rihanna, Riri, work. हे सगळं बघून मन एकदम भारावून गेलं. खरंच जग किती मोठं आहे आणि त्यात किती सौंदर्य दडलेलं आहे. अशा ट्रिप्स तुम्हाला दैनंदिन आयुष्यातून एक ब्रेक देतात आणि जीवनाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन मिळतो. शेवटी त्या क्रूजवरून दिसणारा सूर्यास्त इतका अप्रतिम होता की तिथून परतायची इच्छाच होत नव्हती. रात्री 8 वाजल्यानंतर लिटल हवाना आणि मायामीच्या पब्समध्ये मस्त पार्टी सुरू होतात. पण आम्ही इथे थांबलो नाही, कारण उद्याची सुरुवात ॲडव्हेंचरस पाण्यातल्या जंगल सफारीतनं होणार होती, एव्हरग्लेड्स नॅशनल पार्कमध्ये, जे या ट्रिपचं मेन अट्रॅक्शन आहे. तो आम्ही परत एक फ्रेश पिना कोलाडा घेतला आणि वाटेत एक सबवे सँडविच खाऊन आमच्या हॉटेलमध्ये गेलो. सकाळी लवकरच आम्ही एव्हरग्लेड्सच्या दिशेने निघालो. आम्ही आधीच एअरबोट राईड बुक करून ठेवलेली, कारण एव्हरग्लेड्समध्ये फिरण्यासाठी हेच सर्वात मेन ट्रान्सपोर्ट आहे. एव्हरग्लेड्स हे अमेरिकेतलं एकमेव नॅशनल पार्क आहे जे संपूर्णतः पाण्यातच आहे. हे 1.5 मिलियन एकर्सचं एक मोठं ट्रॉपिकल वेटलँड्स म्हणजेच दलदलीचं जंगल आहे. इथे पाण्याच्या मधोमध घनदाट गवत, मॅनग्रोव्हची झाडं आणि दलदलीच्या जागा आहेत जिथे हजारो प्राणी आणि पक्षी राहतात. या जंगलाला रिव्हर ऑफ ग्रास म्हणून ओळखलं जातं, कारण इथं पाणी हळूहळू वाहत राहतं आणि संपूर्ण भाग गवताने झाकलेला दिसतो. एअरबोट म्हणजेच पाण्यावर घसरणारी वेगवान बोट. एव्हरग्लेड्समध्ये नॉर्मल बोट चालू शकत नाहीत, म्हणून इथे एअरबोट वापरले जाते, जी एक मोठ्या पंख्याच्या मदतीने पाण्यावरून सरकत जाते. पाण्यावरून घसरत जाणारा हा स्पीडबोटचा एक भन्नाट प्रकार आहे. एअरबोटचा वेग जबरदस्त असतो, त्यामुळे पाण्यावरून उडाल्यासारखं वाटतं. तुम्ही एअरबोटमध्ये जात असताना आजूबाजूला मगरी, कासवं आणि पक्षी खूप जवळून दिसतात. मायामीवरनं 2 तासाने आम्ही एव्हरग्लेड्सला पोहोचलो आणि आता एअरबोटकडे चाललोय. ही 1 तासाची राईड आहे जी ऍक्च्युअल नॅशनल पार्कमध्ये नेते, जिथे मगरी, साप, पॉयझनस कासवं आणि बरेच प्राणी असतात. फक्त हीच एक बोट आहे जी या मगरी आणि सापांमध्ये फ्रीली फिरू शकते. आमच्या गाईडने खूप छान माहिती दिली, ज्यामुळे मी परत एकदा इकडे येणार आहे. Up in front of us where the lily pads go all the way across the canal where they took the canal out up here look really good on the left hand side. That's where
They're reptiles, so in order for them to break down and digest their food, they got to warm themselves up, and they do that by using the sun. इथे ॲलिगेटर्स आणि अमेरिकन क्रोकोडाइल्स दोन्हीही आहेत, पण मला त्यांच्यातला फरक काय आहे हे इथे आल्यावरच कळलं. ॲलिगेटर्सचं तोंड यू शेप्ड असतं आणि क्रोकोडाइल्सचं व्ही शेप्ड. पण ते जवळ आले तर डिझाईन बघायला काही वेळ मिळणार नाही, फक्त पळायचं. ॲलिगेटर माणसांना फार त्रास देत नाही, म्हणजे फक्त चावू शकते पण खाऊ शकत नाही. पण क्रोकोडाइल्सचं मात्र तसं नाहीये, त्या काहीही करू शकतात, कारण आपण त्यांच्या फूड चेनमध्ये येतो. हे प्राणी आठवड्यातनं एकदाच खातात आणि उरलेला वेळ वाघासारखं शांत बसून राहतात, जरी शिकार त्यांच्या पुढून गेलं तरीही. ॲलिगेटर्सला त्यांचं अन्न पचवण्यासाठी हीट जनरेट करावी लागते, ज्यासाठी सूर्यप्रकाश लागतो, आणि त्याचमुळे त्या दिवसा उन्हात पडून राहतात. या माणसांवर सहज हल्ला करत नाहीत, पण जर त्यांना त्रास दिला तर त्या प्रचंड वेगाने अटॅक करतात. इथे एक कासव दिसतंय, याला ॲलिगेटर स्नॅपिंग टर्टल असं म्हणतात. हे फक्त नॉर्थ अमेरिकेत सापडतं. इतकं डेंजरस असतं की त्यांच्याकडे दात नसतात तर चक्क सुरी असते. याचं डोकं जरी लहान वाटलं तरी ते अचानक पुढे येऊन शिकार किंवा धोका असल्यास जोरात चावूही शकतं. आपण ज्या भागात राहतो तिथे मगरी फ्रीली फिरतात, हेच खूप धोकादायक वाटतं. पण या मगरींव्यतिरिक्त फ्लोरिडामध्ये अजून एक डेंजरस प्राणी आहे, तो म्हणजे अजगर. फ्लोरिडामध्ये मगरी जरी स्थानिक असल्या तरी इथे अजगर म्हणजेच पायथनही मोठ्या प्रमाणात आढळतात आणि त्या मगरींनाही खातात. याच्या मागे एक इंटरेस्टिंग स्टोरी अशी आहे की फ्लोरिडातल्या काही श्रीमंत लोकांनी कधी काळी साऊथ ईस्ट एशियातून म्हणजेच भारत, बांगलादेश, नेपाळ, थायलंड या कंट्रीजमधून अजगर पाळीव प्राणी म्हणून आणलेले आणि एक्झॉटिक ॲनिमल म्हणून त्यांना घरात पाळलं. पण त्यांच्या हे लक्षात नाही आलं की अजगरांचा साईज दरवर्षी वाढत राहतो आणि ते एका वेळेला 200 अंडीही देतात. आणि याच कारणामुळे त्या अजगरांना सांभाळता नाही आलं आणि या लोकांनी हे अजगर एव्हरग्लेड्सच्या जंगलात सोडून दिले. पण आता ते इतके वाढलेत की फ्लोरिडामध्ये सध्या 10 लाखांपेक्षा जास्त पायथन्स आहेत, कारण प्रत्येक फिमेल पायथन 20 फुटापर्यंत वाढते आणि एका वेळेला 200 अंडी देते. दुसरी गोष्ट अशी की साऊथ ईस्ट एशियामध्ये या पायथन्सला खाणारे पक्षी आणि प्राणी आहेत, जसं की वाघ, गरुड, घुबड, जे इथे नाहीत. उलट हेच पायथन्स इथल्या मगरी खातात आणि एक पायथन 200 पाऊंड वजनाचा माणूसही गिळू शकतो. या पायथन्सला एव्हरग्लेड्समध्ये नॅचरल प्रेडेटर्स नसल्यामुळे यांची संख्या प्रचंड वेगाने वाढत गेली आणि याचमुळे आता एव्हरग्लेड्सचे इकोसिस्टमचा बॅलन्स बिघडत चाललाय. या प्रॉब्लेमला कंट्रोलमध्ये आणण्यासाठी फ्लोरिडा गव्हर्नमेंट हे पायथन्स पकडण्यासाठी कॉन्ट्रॅक्टवर लोक हायर करून हे साप पकडण्यासाठी पैसेही देते. प्रत्येक साप पकडल्यावर $200 आणि अंडी मिळाली तर प्रत्येक अंड्यासाठी $50 असे मिळतात. हे काम अत्यंत धोकादायक आहे, पण चांगली रक्कम मिळत असल्यामुळे काही लोक हे काम करण्यासाठी गेलेले आणि त्यांना जीवही गमवावा लागला. आमचा गाईड सांगत होता की त्याने आतापर्यंत 4000 पायथन्स पकडलेत आणि एकदा 22 फुटी लांब असलेला सर्वात मोठा पायथन सापडलेला. त्याच्या पोटात 3 हरणं सुद्धा होते. Anybody and everybody can catch and kill those pythons. In the past, say 10 years, I've probably caught 3,500 to 4,000 pythons. They are everywhere. चला, पायथॉनवरचा लेक्चर खूप झाला. मला तुम्हाला बोर नाही करायचं, नाहीतर तुम्ही म्हणाल हे अजगरासारखंच लांब आणि कंटाळवाणं वाटतंय. एअरबोट राईड संपता संपता ही मगर आमच्या खूपच जवळून गेली. यानंतर आम्ही गेटर शो बघितला. फ्लोरिडामध्ये जवळपास 20 लाख मगरी आहेत आणि एव्हरग्लेड्स हे एकमेव ठिकाण आहे जिथे या मगरी नैसर्गिकरित्या सापडतात. हा माणूस ज्या मगरींच्या पुढे उभा आहे त्या सगळ्या खऱ्या आहेत बरं का, आणि हे छोटे बेबी ॲलिगेटर्स फक्त 1 वर्षाचेच आहेत. पण यांचा गोडसर चेहऱ्यांना बघून फसू नका, कारण लवकरच हे पण जबरदस्त मोठे होऊन पाण्यात राजेशाही गाजवणार आहेत. So alligators hunt the birds, but really it's the birds hunting the alligators. Circle of life. Where do you guys live?
Nice. I was there once. It's awesome. In Miami, you shouldn't give your phone to people. मी ॲलिगेटरचा जवळून शॉट घेण्यासाठी इथल्या माणसाला फोन दिला, पण नंतर भीती वाटली की याच्याकडून जर हा फोन खाली पडला तर थेट त्या ॲलिगेटरच्या तोंडात जायचं. पण जाऊ दे, शॉट खूप चांगला आलाय. या शो नंतर मायामीमध्ये परत जाताना वाटेत हे ॲलिगेटर्स पुन्हा दिसले. खरंच आपण जसं भारतात रस्त्यावर मोकळेपणाने चालतो तसं इथे चालायची काही हिंमत करणं म्हणजे थोडंसं जास्तच साहस होईल. इथे रस्त्याच्या कडेला कुत्रे बित्रे नाहीत तर थेट ॲलिगेटर वॉकिंग ट्रॅकवर भेटायला येतात. चालाल का तुम्ही अशा रस्त्यावर? आम्ही संध्याकाळी मायामीला परत आलो आणि येताना एक मस्त क्रूज दिसली. मायामी मधली घरं खरंच खूप सुंदर आहेत. यानंतर आम्ही मायामी डाऊनटाऊन मधल्या एका रस्त्यावर फिरलो. इथला माहोल एकदम एनर्जेटिक होता. आजूबाजूला बरेच रेस्टॉरंट्सही होते. आम्ही एका मेक्सिकन रेस्टॉरंटमध्ये जेवलो. दिवसभर फिरून दमलेलो असल्यामुळे झोपही छान लागली आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर बॉस्टनला निघायच्या आधी आम्ही परत एकदा मायामी बीचला गेलो. थोड्या वेळासाठी पाण्यात मजा केली आणि मायामीच्या गार वाऱ्याचा आनंद घेतला. निघाल्यावर ओशन ड्राईव्हवरनं ड्राईव्ह करत गेलो. ओशन ड्राईव्ह हा मायामी मधला सर्वात प्रसिद्ध रस्त्यांपैकी एक आहे. इथे पण बरेच हॉलिवूड मूवीजचे शूटिंग्स होतात. फायनली आम्ही आमच्या थंडगार राज्यात म्हणजेच बॉस्टनला परतलो. 3.5 दिवसांच्या या ट्रिपमध्ये एकदम धमाल आली आणि वेळ कसा गेला तेही कळलं नाही. अशा ट्रिप्स आपल्याला वेगळ्या दृष्टिकोनातनं जग पाहायला शिकवतात, रोजच्या आयुष्यातनं एक सुंदर ब्रेक देतात आणि आपल्या विचारसरणीत नवीन ऊर्जा भरतात. आणि हा माझा पर्सनल एक्सपिरियन्स आहे. आय होप तुम्हाला मजा आली असेल आणि कोणता स्पॉट तुम्हाला सर्वात जास्त आवडला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. जर ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. एन्जॉय करा आणि भेटूयात लवकरच.